अजित पवार माणिकराव कोकाटेंना का वाचवतायत हा सवाल आहे। अजित पवार हे काही राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून अर्थ व नियोजन मंत्री म्हणून भाग नाहीयेत। फक्त त्यांच्या खात्यावरती निर्बंध आणलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फायली मूव्ह करताना आपल्याकडे आणल्या पाहिजेत म्हणून तो राग काढतायत की एक मंत्री मी गमावलाय धनंजय मुंडेंच्या रूपात। इच्छा नसतानाही भाजपच्या सांगण्यावरून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घ्यावं लागलंय आणि आता पुन्हा दुसरा मंत्री माझा तुम्ही खाताय, त्याचाही राजीनामा घेताय, हे मी का करू? आणि म्हणून मग त्यांनी शक्कल काय लढवली की आम्ही खाते बदल करतो। आमच्याकडे एक चांगले मंत्री आहेत ज्यांना शेतीतलंही कळतंय, ते शेतकरी पण आहेत, त्या भागातले वजनदार आहेत जिथं माझा पक्ष वाढू शकतो। पण अजित पवार हे विसरले। मुख्यमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागतायत अजित पवारांना। अजित पवार म्हणतायत त्यांचा राजीनामा घेऊ नका, त्यांचं खातं बदलतो, वाटलं तर त्यांना असं खातं देतो की तुम्ही पण म्हणाल चला कॅबिनेटला नाही आले तरी चालतील माणिकराव कोकाटे। असं करतो का करतो? असं अजित पवारांना का करायचं आहे? मंत्रिपद माणिकराव कोकाटेंचं वाचवून त्यांना दुसरं खातं देणे, खाते बदल करणे, माफी का देतायत? याचं कारण असं आहे, अजित पवारांना याचा शल्य आहे की हे जे पर्टिक्युलर माणिकराव कोकाटेंचं प्रकरण आहे हे रोहित पवार यांनी काढलंय, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सेकंड टर्म आमदार आहेत, अजित पवारांचे पुतणे आहेत। आपल्या पुतण्यानं आमच्या पक्षाच्या विरोधातल्या पक्षाच्या माझ्या सहकाराचा राजीनामा घेतला मंत्रिपदाचा। हे मला रेकॉर्डवर आणायचं नाहीये म्हणून अजित पवार माणिकराव कोकाटेंना वाचवतायत का? की रोहित पवारांनी तो विषय काढलाय म्हणून की केवळ मराठा आहेत माणिकराव कोकाटे म्हणून अजित पवारांना माणिकराव कोकाटेंना वाचवायचा आहे? हा न्याय धनंजय मुंडेंच्या वेळेस का लावला गेला नाही? ते वंजारी होते, बहुजन होते म्हणून त्यांचा राजीनामा तुम्ही घेतला। मग आता माणिकराव कोकाटे मराठा आहेत, त्यांचा राजीनामा तुम्हाला घ्यायचा नाहीये असं जर का कोणी म्हणालं तर चर्चा तर अशीच होणार ना। बरोबर आहे, चर्चा खूप होतील। त्याआधी इथून पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, पण त्याआधी माणिकराव कोकाटेंनी नेमकं काय विधान केलं होतं ज्यावर मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे ती बघूया। विधान केलं होतं त्यावरून देखील टीका झाली होती। नेमकं तुम्हाला त्यावेळेला काय म्हणायचं होतं, काय त्याचा अर्थ काय? शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा निधी आमचा उलटा केलेला आहे, त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे। आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले, माझ्याच काळात सापडले। मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या। माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 जे अर्ज निघाले इतक्या घोषणा केल्या नवीन, इतके कामं कृषी कार्यामध्ये केले। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो, मी शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो। ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं, आश्वासन दिलंय। आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही। मी विद्यापीठाला जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे GR काढले। फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हचा GR माझाच आहे। प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे। म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल। मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय। उगीच येतो, आपोआप येतो की कधी नंबर। त्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणणार की त्यांना सरकार भिकारी आहे हे हिवाळी अधिवेशनापर्यंत राजीनामा काय? त्या व्हिडिओमध्ये जर काही तथ्य असेल तर मी हिवाळी अधिवेशनामध्ये शासन भिकारी असल्याचं वक्तव्य केलं। बघा ते काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा हा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली
पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला, शेतकऱ्याला मदत तर करूच, पण त्याचसोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे. 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतली गुंतवणूक आपण वाढवतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे. मी आजही सांगतो, देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे, पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे. आपल्यासमोर चॅलेंजेस आहेत का, तर निश्चितपणे आहेत, पण तरी देखील आपण आपल्या अर्थव्यवस्थेला जे काही त्याचं फिस्कल डेफिसिट आहे 3%च्या आत ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो आहोत. अनेक राज्य कर्जामध्ये 25%च्या वर गेले आहेत, फिस्कल डेफिसिटमध्ये जवळपास 4-5% चालले गेलेले आहेत. ही महाराष्ट्राची अवस्था नाही आहे. त्यामुळे आहेत त्या संसाधनाचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातल्या जनाचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करतं. जनतेच्या विद्या- शासनाला भिकारी म्हटल्यामुळे माणिकराव कोकाटेंनी मुख्यमंत्र्यांची पण गोची झाली. त्यांनाही आवरता आवरता ते स्पष्टीकरण देत सुटले की बाबा आम्ही भिकारी नाही आहोत, थोडीशी अडचण आहे लाडक्या बहिणीमुळे, पण ओपनली काही सांगता येत नाही की लाडक्या बहिणीमुळे बाकीच्या विभागांच्या निधीवरती चाप बसलाय, कात्री बसली आहे, ते त्यांना सांगता येत नाही. तेव्हा ते हे सांगतायत की अर्थव्यवस्था, गुंतवणूक, हे ते. कारण माणिकराव कोकाटेंनी सर्वांचीच गोष्टी केली आहे. सरकारची केली, महाराष्ट्राची केली, शेतकऱ्यांची केली, जनतेची केली. अहो सरकार भिकारी तर मग मंत्रिमंडळ भिकारी, सरकार भिकारी तर महाराष्ट्र भिकारी, म्हणजे शेतकरी भिकारी नाही, शासन भिकारी, असं वक्तव्य केलं. त्याच्या आधी आम्ही 1 रुपयात पीक विमा देतो आहोत, 1 रुपयात, म्हणजे भिकारी पण 1 रुपया घेत नाही म्हणले होते. त्यावरनं ते सुरू झालं. नंतर म्हणलं ढेकळाचे पंचनामे करायचे का, असं शेतकऱ्यांना ऐकवलं. शेतकरी म्हणले अरे नुकसान झालंय आमचं. ते म्हणले त्यात तुम्ही काही पेरलंच नव्हतं. ते म्हणले कोणी सांगितलं, आम्ही पेरलो होतं त्याच्यात, ते उगवलं नाही, तेवढाच पाऊस आला, नुकसान झालं, पंचनामे तर करा. ते म्हणले काय ढेकळाचे करायचे का, स्वतःचेच नियम स्वतः बनवत आहेत. त्यानंतर आमचं कृषी खातं म्हणजे कृषी मंत्री पद म्हणजे वसाडगावची पाटीलकी आहे म्हणले. मला हे म्हणायचं आहे की मुख्यमंत्र्यांना जर का इतकं जिवारी लागलं, आणि माणिकराव कोकाटेंना 2 वेळा समज दिली मुख्यमंत्र्यांनी. एकदा की त्यांचं वागणं सरकारसाठी भूषणावं नाही, आणि दुसरं की शासन भिकारी नाही, चुकीचं बोलले आहेत माणिकराव कोकाटे. मग असं असताना माझा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आहे. अहो तुमचं मंत्रिमंडळ आहे, तुम्ही मुख्यमंत्री या नात्यानं तुमच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहात, तुम्ही राजीनामा घ्या ना. तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा धनंजय मुंडेंच्या प्रकरणाच्या वेळेस ते त्यांचे मंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, अजित पवारांनी ठरवावं असं म्हणत त्यांच्या घरी गेला होता रात्री, बाबा राजीनामा घ्या यांचा म्हणून. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी दिला. प्रसारमाध्यमातही तुम्ही सांगितलं की नाही तो त्यांचा प्रश्न आहे. आत्ताही तुम्ही असं सांगू पाहताय का की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत बाब आहे, ही मंत्रिमंडळाची नाही आहे, त्यांच्या तुमच्या. तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही अजित पवारांना आदेश काढा की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतोय, फक्त तुम्हाला कळवतोय, तुमचा अधिकार आहे तो. तुम्ही तुमचा अधिकार धनंजय मुंडे प्रकरणाप्रमाणे अजित पवारांना का देताय, आणि अजित पवार इथे वाचवतात माणिकराव कोकाटेंना, त्यांचं खाते बदल करतायत. महाराष्ट्राला माणिकराव कोकाटे यांनी ज्या ज्या चुका केल्या आहेत त्या इतक्या अक्षम्य आहेत, आणि वरून त्यांना 2 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. 25 वर्षाच्या ट्रायल नंतर आमदारकी जाते आहे त्यांची तशी. नैतिक दृष्ट्या त्यांनी मंत्रिपदावर राहू नये असं ते प्रकरण आहे. मुख्यमंत्री कोर्टातल्या सदनिका फ्लॅट्स लाटल्यात त्यांनी, त्यावरती गुन्हा सिद्ध झालेला आहे, शिक्षा ठोठावली गेलेली आहे. त्यांनी वरच्या कोर्टातून ती मॅनेज केली स्थगिती, असं जाणकार आणि माजी न्यायाधीश म्हणतायत हायकोर्टाचे. तरी सुद्धा माणिकराव कोकाटेंना पदावरती ठेवलेलं आहे. आणि आता एवढं सगळं की ते व्हिडिओ गेम खेळत आहेत, ऑनलाईन जुगार, फक्त त्यामध्ये पैशाची देवाणघेवाण नाही, एवढंच काय ते. आणि इकडे सभागृह सुरू आहे, महत्वाची चर्चा सुरू आहे,
मंत्री महोदय व्हिडिओ गेम खेळतात मोबाईलवर. इमिजिएट राजीनामा पाहिजे. खात्याबद्दल काय करताय? अगदी बरोबर. राजीनामा पाहिजे. आणि हाच मुद्दा विरोधक